झाली का चहा पाणी? शुभ सकाळ. काय चालली आहे आपली? झाली पा चहा पाणी? चहा पाणी झाली, स्वयंपाक झाला. चला आता आपण कुठे चाललो? तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा, समजेल तुम्हाला. चल, मला आजपासून मी आता पाणीच मारायला जाणार आहे. त्या पास जावं लागतं. इथं किती अंधार किती आहे. ट्रॉच लावली म्हणून तुम्हाला दिसायला लागला उजेड, पण लय अंधार येईल. अंधार आहे. ट्रॉच बंद करायला दिसणार बी नाही. चलता पण येणार नाही. कसं जायचंय, काय जायचं, अंधार आहे सगळा. एवढं काय लागेल तर बघा मंडळी, पप्पा कुठं चढले तर पाणी मारायला लागलेत. बघा इथं सीड्यांवर गेलेत पप्पा, तिथं पाणी मारायला लागले. त्या शिडीवर जावं लागतं का पाणी मारायला? आता मी पण जाणार आहे शिडीवर. तर बघा शकता मम्मी पण आता वर चढायला लागली. पाणी मारायचं मम्मीला पण. नाही जात मला वर. काऊन? पडल्या झळलं ती माणूस वाळलं चिडचिड आहे. जाते आपल्याला नाही जाते. नाही जायचं का मग? नाही महिन्यात जाऊ पहा मंडळी, मम्मीला इतकेच चढली तर भे वाट लागले पप्पा कुठं चढतेच. एवढं वर जाऊन सरी पाणी मारावं लागतंय. हा, आता मी पाणी मारायला लागणार आहे तर मी काय वर जाणार नाही. ती वर जाऊन पाणी मारत जाते, मी खालचं मग. बर बघू शकता आता मी चढायला लागलो इथं वरती. आता मला पण बघू शकता इथं वर चढायला लागलोय मी. चालले पप्पाकडं. इथं बघू शकता मंडळी, इथं बघा शकता आमचा जालना कसा आहे, कसा दिसतोय बघा वरतून. हे टावर आहे बा मोबाईलचा. हे बघा किती भारी दिसतंय आमचा जालना. चांगलं आहे का मम्मी? हा चांगलं आहे ना. दाखव पूर्ण झाली. इथं दवाखाना नको दाखव. हे दवाखाना वरकडं हॉस्पिटल. हे बघ नुसते घरच घर आहेत. इकडं पण घर आहेत, इकडं पण घर आहेत. इथं बघू शकता पप्पा इथं खाली उतरायला लागलेत. असं पायऱ्यानं वर जावं लागतं आणि असं पायऱ्यानं खाली यावं लागतं. एवढं पाणी मारायला अवघड आहे. तरी पण मग हाताखाली किती परेशानी आहे का नाही बरं? तर माणूस पाहिजेच नाही आता खाली. एक जण वर गेलं तर एक जण खाली असलं तर बोलावं दोन शब्द. मग त्याच्यासाठी कशासाठी मी म्हणले द्यायला की आता मीच येते तुमच्या सोबत पाणी मारायला, आहे का नाही? जाईदच पाणी मारी जाऊ इथं छेड्यो काय लावायचा फोन लवकर, पण मी लागायले का काही. आणि हिडिओ घ्या जाऊ का आपण इथलेच पाण्याचे याचे हिडिओ दाखव जाऊ तुम्हाला. मंडळी मम्मी आता इथंच पाणी मारणार आहे पप्पा सोबत. पप्पा पै पडून द्या जाते, मम्मी मार जाईन. म्हणजे मम्मी असं इथलचं खालचं मारते, पप्पा असं इथलचं वरचं मारते. नाही पै पडलं खाली. असं पाणी मारावं लागतंय. बघा शकता मग. दाखव पण लागतंय. हा, पाणी मारायचं म्हणून मारायचं नाही, दाखव पण लागतंय असं. हे पहा. तर बघू शकता मंडळी, मम्मी आता इथं पाणी मारायला लागली. असं ही सगळ्याला पाणी मारायचं. हे इथून तर ते थेट असं लांब लोक पाणी मारायचं आहे लगे. किती टाइम पाणी मारणं लागते पप्पा? 3-4 टाइम मंगळवार. मंगळवार आता सुट्टी असेल ना इकडून. असं पण टाकतो हे होतो. इथं पैप अटकते, पप्पाला काढावं लागतंय डबल. म्हणजे पप्पा जर एकटे असले तर इकडं पाणी मारायचं, डबल जाऊन तिथं पैप काढायचं, डबल यायचं. ते बघ इथं पण मम्मी मारायला लागली पाणी. जमते का मम्मी? वल्ली वशील ना. आणि वरलं झालं तर काय वाळून जाईल माणसं. वरलं झालं तर कोण नाही कुठं वाळून जातं ना. असं आहे. हा. ते बघू शकता मंडळी किती भारी व्ह्यू येतो इथून वरती आल्यावर. चांगलं दिसतंय. म्हणजे बिल्डिंग वगैरे नाही ना, नुसतं जंगल तर भारी वाटतं. बघू शकता मंडळी असं पम्मी पाणी मारते ना, असं इकडं पप्पा पैप ओढत येत हळूहळू. असे पप्पा असले एकटे तर दैन होते त्याची. बघू शकता इतके इथं खाली आहे बघा. आम्ही आता 4थ्या मजल्यावर उभे आहेत. 4थ्या मजल्यावरती उभे. हे बघा ही मम्मी असं जागा सोडून राहिली. पप्पा तिला बोलायला लागली जागा सोडू म्हणून. मार मम्मी चांगलं. हा मार. पाणी संपलंय पहा. टँकर गेलेलं आहे पाणी आणायला. कारण इथं बोरला पाणी कमी असल्यामुळं टँकर भरून येईपर्यंत तर लोक आपण जेवण करू म्हणे. चला कमेंट मध्ये सांगा की पाणी मारायचं काम सोपं आहे का घरकाम करणं सोपं आहे. तुम्ही सांगा मला कमेंट मध्ये. ते बघा मंडळी तिकडे टँकर आलंय पाण्याचा. आता टँकर भरायला लागलेत. आणि इकडे हे बाबा आहे, हे टँकरवाले बाबा आहे. ती हे पैप लावा लागली टाकीमध्ये. हे बघा टँकर आलंय भरून. ती पोरग बसलंय तिथं. आणि थांबतो इकडे दाखवतो टाक्या कुठे दाखवतो तुम्हाला. चला अशा टाक्या ठेवलेले आहेत आणि हे पाईप टँकरचा पाईप आहे. टँकर भरून आणलंय.
टाकीमध्ये सोडायचंय, टाकी भरून घ्यायची, मग आपल्याला मोटर चालू करून वर पाणी मारता येते. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा, तुम्हाला समजून आमची काय दही नाही काय चई नाही, तुम्हाला बी समजून येईल. सकाळी सकाळी गारव्यामध्ये उठावं लागत, कुठून आणलं टँकर भरून? टँकर तिकडून लकडकोट मधून आणलं लागत. लकडकोट मधून भरून आणता का? हा भरून सरी. पाय बाबाचं वय का काम करायचं? मग पाय बाबा सकाळीच आले 7 वाजताच येतात, टँकर भरून आणते, इथं खाली करून तिथं आता पाणी एवढं. टाकायचं तरी पोहा म्हणते इतकं सकाळी येऊन सरी म्हणते लवकरच नाही आले. हा 6ला येऊन पण घर मालक म्हणतात की लवकर नाही आलं. हा त्याचं म्हणणं काय बाबा किती वाजता यावं? त्याचं म्हणणं आहे त्याने 6 वाजता यावं. पहा थंडी किती सुटलेली आहे. हो ना. एवढ्या थंडीमध्ये बाबाला म्हणतात की 6लाच टँकर आणून टाका. सांगा तुमच्याकडे एवढ्या बी थंडी थंडीत आहे. कामं करावं लागते आम्हाला. हो. तर मंडळी बघा शकता आम्ही खाली आलोय आता आपल्या घरासमोर. आता इथं बघा पप्पा पाणी मारायला लागले, तर मम्मी हे काय पैप वाढायला लागली. वड मम्मी पैप येतो का वाढता? हा वड. हे बघा मम्मी एक पैप निघा नाही, मम्मीला पप्पा एका त्याच्यात पैप काढते. असं पाणी मारावं लागतंय पप्पाला. हे बघा हे पैप काढलंय, पप्पा भांडा लागले का मम्मीला. मम्मी नाही पैप टाकलं. काय झालं मम्मी? हे पहा अशी दैन होती एकट्याची. या साता यो पैप ना ये इथून वडायला गेलं ते तिकडे तारामध्ये अटकला. पण तुम्ही दोघं असून दैन केली तर पप्पाची. आता इथून वडायला लागले होते मी. हे बघा पप्पा गेले तिकडे खाली, तिथून आता येते इथं पैप असं जोडते. अटकतो. पहिलं त्याने घ्यावा का नाही, थोडं मोटर चालू करायची घाई किती द्यायला. असं मंडळी असा पैप बसवावं लागत नाही हो. ढकल ढकल ढकलात ढकल अजून. हा लाव ताकद. बसला लाव ताकद आल्या. नाही बसला, अर्धा बाहेरच आहे. ह्यो काय अर्धा बाहेरच आहे. खरं येतो आम्ही रोज इकडे येत नाही. आज मी पाणी मारायला आले तर तो आलाय. थंड आज बाकर वर वर पाहता का ना गुप गुप आटो मार गुप गुप गुप. तवर टाकी भरती. जेवण करतात का आता? हा आता जेवण करून घेतो, तवर टाकी भरती, मग पाणी मारायचं. पहा मंडळी आम्ही आलो आता पाणी मारून सनी. आता करायचे तर आम्हाला जेवण. मी काय अजून आंघोळ केलेलं नाहीये, मला आंघोळ करायची. इकडं पहा आमच्या पंक्ती कशा बसल्यात जेवायला. हे पहा खार पण घेतो. ते कसे बसले जेवायला. भाऊ कशाची भाजी खायला रे? सोलवा. सोलवा खायला. यायला कोणीतरी शेंगा द्यायला होत्या, त्या शेंगा आणल्या होत्या आम्ही. तर हां इथं बाजूला आमच्या राहते त्याने शेंगा द्यायला होत्या, तर त्या सोलून सनी मी आज सोलवाच बनवलाय. त्याच्यासोबत खार पण घ्यायला लागलेत खायला. ते पिठाची गोणी समोरच ठेवली काय. खार घ्यायला चाललंय, चांगला लागू राहिला खायला. मग तुम्ही त्याच्या डायरेक्टच हात घालायला लागला. खार खराब करून टाकायचं काय, चम्मच घ्यायचं ना. नाही खाल्ला ना. नाही का? सगळं पहिले घेतलंय, आता खायचंय. हो का? आपण हे हा बाकी पप्पाला सोडून द्यायची. पप्पन चुरून दिली भाकर तुलाच. बापरे थैली बाजूला टाका ना, का थैली बी दाखवायची. अरे वा इतकं सगळं घर आहे आपलं. हा घर आहे म्हणाला. कस काय झाली युवराज भाजी? युवराज काय खायलास? भाजी कशी झाली सांगायची नाही का? सांगत बनवलेला. चला जाऊ दे, ते सांगित नाही. मी जाते पा आंघोळीला. आंघोळ झाल्याच्या बाद जेवायला जाते. तर तुम्हाला दाखवते मी तेल सांडलेलं. नाही तेल सांडलेलं दाखव, तेल सांडलेलं दाखव. पाय तेल सांडवलंय त्यानं. आणि त्याला की बाळा जाऊ दे, सोडून दे. इथं तेल सांडलंय तर सोडून दे. त्या बापाला सांगायची काय गरज आहे? त्याला सांगायला लागला पा तेल कसं सांडलंय, तेल कसं सांडलंय. ना सांडवलं युवराज ना स्वतः, आणि नाव घालतोय भाऊवर. मग ते भाऊनं तेल सांडवलंय. त्यानं काय तेल सांडवलं नाही काय नाही, पण हे सांगणं चाललं की भाऊनं तेल सांडवलंय. आणि राग पादाला किती येतोय. हां बघा राग दाखवते मी तुम्हाला त्याचा. आता हसू नको, रागासारखंच पाय मागवासारखं. आता कशाला आता लागला हसायला. चला दाखवते मी पुढचं काय काय घडतंय काय काय नाही. शेवटपर्यंत व्हिडिओ तुम्ही पाहत राहा. आम्ही पाहतो ना तर त्याचा डोळा किती लाल झालाय बघ भाऊ. इकडे लाल जरीच झालाय डोळा.